आज पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर याच्या ऑफिसमध्ये चाकण विषयाबद्दल बैठक झालेली आहे. जसं की आपण सर्वांना माहिती आहे की मागचे काही दिवसापासून चाकण MIDC त्या भागाचे परिसरामध्ये इंडस्ट्री आणि त्या परिसरामध्ये रस्त्या विषयाबद्दल, तिथले ओव्हरऑल प्लॅनिंगबद्दल, तिथल्या ट्रॅफिक कोंडीबद्दल बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यासाठी आदरणीय CM सर यांनी एक विशेष समिती स्थापित केली होती. त्या समितीमध्ये कलेक्टर आणि पिंपरी चिंचवडचे म्युनिसिपल कमिशनर सर यांना अध्यक्ष केला होता आणि त्याच्यामध्ये अजून 14 अधिकारीचा समावेश होता. हा कमिटी स्थापित करण्याचा उद्देश हा होता की MIDC चाकण परिसरामध्ये बरेचशी एजन्सीज आहेत जे पॅरलली काम करत असतात. त्याच्यामध्ये MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, PWD आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीजला सोयीसुविधा देण्याकरिता जे कोऑर्डिनेशनची आवश्यकता आहे सर्व डिपार्टमेंट्समध्ये, ते खूप महत्त्वाची आवश्यकता आपल्या समोर आता आलेली आहे. कारण सर्व प्रॉब्लेम्सचा एक जे मुख्य कारण जे आपल्या समोर होता ते हाच होता की प्रत्येक डिपार्टमेंटने काय काम करायचे, कुठला काम करायचे याच्याबद्दलचा जे समन्वय आहे त्याचा अभाव होता. तर त्याच्या अंतर्गत मागचे काही दिवसापासून वेगवेगळ्या विषयाबद्दल बैठका झालेली आहेत. रस्त्याची व्यवस्था सुधारण्याकरिता ही बैठका झालेली आहे. त्या ठिकाणी जे कचऱ्याचा प्रश्नचिन्ह आहे त्याच्याबद्दलही बैठका झालेली आहे. त्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशन जे लॉसेस आहे त्याच्याबद्दलही बैठक झालेली आहेत. आजची मीटिंगचा मुख्य जे उद्देश होता ते हा होता की चाकणला जाणारे बरेचसे असे लोक आहे जे पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना सकाळी किमान 2 तास आणि संध्याकाळी 2 तास जे आहे ते ट्रॅफिकमध्येच त्याचा वेळ जातोय. तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे त्यासाठी आज हा बैठक झालेली आहे. आपण सर्वांना माहिती आहे की ट्रॅफिक स्पीड कमी होण्याचे जे सर्वात मुख्य कारण आहे ते आहे रोड्सची दुर्व्यवस्था. रोड्समध्ये खूप गड्डे आहे, साईड पट्टे जे आहे ते व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची स्पीड पण कमी होते आहे आणि अनफॉर्च्युनेटली अपघात होऊन लोकांची मृत्यू सुद्धा होत आहेत आणि खूप गंभीर गोष्टी आहेत. तर याच्याबद्दल आज सर्व डिपार्टमेंट सोबत मीटिंग घेतलेली आहे. याची मीटिंगमध्ये सर्व डिपार्टमेंट्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जसं मी सांगितलं MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PWD, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे उपस्थित होते. पोलीस डिपार्टमेंटचे सर्व मुख्य अधिकारी या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि हा निर्णय घेतलेला आहे की सर्व डिपार्टमेंट्सने सर्व रस्ते त्याच्यावर असणारे खड्डे आणि साईड पट्टीची दुरुस्ती हा 31 ऑगस्ट पर्यंत संपवायचे आहेत. हा 31 ऑगस्टची जी डेडलाईन आहे त्याच्यामध्ये जर एकही दिवसाचा उशीर झाला तर जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहे, कन्सर्न इंजिनियर्स आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्याला जबाबदार ठरला जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा इमिडिएटली केली जाते. आम्हाला विश्वास आहे की सर्व यंत्रणा आता कामावर लागलेली आहे. तर हा पहिला काम जे आहे ते आपलं वेळेवर संपून जातील. रोड व्यवस्थित झाले की त्याच्यानंतर जे मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी होते त्याचं कारण हा आहे की चाकणमध्ये जाणारे खूप मोठ्या प्रमाणावर जे ट्रक्स आहे ते ट्रक जे आहे ते मेन रस्त्यावर लावतात आणि त्याच्यामुळे आपल्या रस्त्याची जी एक लाईन किंवा 2 लाईन जे आहे हा पार्किंगमध्ये संपून जाते. आता मी हा निर्णय घेतलेला आहे ज्याच्या राज्य शासनाने आदेश पण काढलेला आहे की MIDC परिसरामध्ये जेवढे आपल्याकडे ओपन स्पेसिस अवेलेबल आहे ते सर्व ओपन स्पेसिस आम्ही आता पार्किंगसाठी वापर करणार आहोत आणि शुक्रवारीपासून हा जे कंप्लीट परिसर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही लोकेशनमध्ये रोडवर कोणत्याही गाडीला अगदी 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत कोणालाही रस्त्यावर पार्किंग करण्याची मुभा नसणार. आम्ही सर्व पार्किंग आता MIDCच्या आत आमच्याकडे जे ओपन स्पेसिस आहे प्रत्येक ठिकाणी अगदी तलेगाव पासून जे फेज 4 आहे आपला बंडार डोंगरपर्यंत त्या ठिकाणी पर्यंत MIDCची जागा आणि काही ठिकाणी आमचे जे गायरानचे प्लॉट आहे त्याची NOC आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी सर्व गाडी जी आहे ते आपली पार्किंगमध्येच लागतील आणि पार्किंगच्या बाहेर कुठलीही गाडी लागली तर त्याच्यावर जप्तीपासूनची सर्व कारवाई केली जातील. जप्ती करून सुद्धा आम्ही एक वेगळा
पार्किंग स्पेस यासाठी मात्र दिलेला आहे की जप्ती करून ते गाडी त्या ठिकाणी घेऊन जायचे, जेणेकरून हा विषय जे आहे ते कम्प्लिटली आपल्या हातामध्ये राहिला पाहिजे. याच्यामध्ये आम्ही 0 टॉलरन्स पॉलिसी घेतली आहे की तुम्ही फर्स्ट टाइम ऑफेंडर जरी असेल तरी सेम कारवाई असणार आहेत. तर याच्याबद्दल आमचे स्पष्ट डायरेक्शन दिलेले आहे आणि शुक्रवारीपासून हा अंमलबजावणी आम्ही चालू करतोय. आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे रोड लाईन डिपार्टमेंट्स आहेत आणि नो पार्किंग झोन म्हणून त्याचे बोर्ड्स वगैरे लावायचे. मला असं वाटतंय की हे ट्रॅफिकच्या सर्व पार्किंगची व्यवस्था आपण आतमध्ये केली तर किमान 25 ते 30% स्पीड आपली आपोआप वाढून जातील, कारण आपल्याला किमान 2 लेन प्रत्येक रोडवर आपोआप मिळून जातील. याच्याशिवाय पोलीसकडे सध्या त्या एरियाचा जे एकूण भौगोलिक साईज आहे ते बघता पोलीस विभागाकडे मनुष्यबळची कमतरता आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आज ह्या मीटिंगमध्ये MSFचे 100 जवान मंजूर करून पोलीसला उपलब्ध करून दिलेले आहे. हे MSFचे जवान येणारे 2-3 दिवसामध्ये मॅक्सिमम 1 वीकच्या आत पोलीस विभागाला मिळून जातील आणि 2 शिफ्टमध्ये पोलीस आहे हे जवान जे आहे ते कम्प्लीट ट्रॅफिक मॅनेजमेंट हा परिसराचा करणार आहे, जेणेकरून कुठेही ट्रॅफिकचा विषय निर्माण होणार नाही. कुठलीही गाडी बंद पडली आहे निर्देशनास येते की काही गाडी जे आहे ते 1-1, 2-2 लिटरवर चालतात आणि मग बंद पडतात आणि मग सांगतात की आमचा डिझेल संपला म्हणून हा बंद पडलेली, तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. आणि क्रेन आम्ही मोठी उपलब्ध करून देतोय, जेणेकरून त्या क्रेनचा वापर करून इमिडिएटली त्या गाडीला तिथून दुसरी ठिकाणी शिफ्ट केला जातील ज्या ठिकाणी आमची जप्तीच्या गाड्या असणार आहेत. तर हा निर्णय आज घेतलेला आहे. याच्याशिवाय एक महत्त्वपूर्ण बाब जे आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते की जवळपास सर्व रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. काही ठिकाणी काही लोकांनी इल्लीगल टपऱ्या बांधलेल्या आहे, काही ठिकाणी चहाची स्टॉल बांधलेली आहे, काही ठिकाणी इल्लीगल गोदाऊन बांधलेले आहे. आणि ते इल्लीगल गोदाऊन, टपऱ्या, चहा ते वाहतूक कोंडीचे जे मुख्य पॉईंट निर्माण झाले, कारण तिथे जाऊन हे गाड्या थांबतात. आम्ही सर्व डिपार्टमेंट्सला सूचना दिलेली आहे की गुरुवारी संध्याकाळीपर्यंत सर्व रस्त्यावर सर्व प्रकारचे जे अतिक्रमण आहे त्याची लाईन लिस्ट तयार करा. त्या सर्वांना 7 दिवसाचा नोटीस द्यावा आणि 25 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत हे सर्व अतिक्रमण काढून घ्यायचे. आणि केवळ अतिक्रमण नाही काढून घ्यायचे, अतिक्रमण काढल्यानंतर त्याच्यासोबत त्याच वेळी तिथे रस्ता निर्माण करून द्यायचे, जेणेकरून परत त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही. आम्ही आमच्या डिपार्टमेंटला हा पण स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे की आम्हाला कुठल्याही ठिकाणी कडून हा कंप्लेंट जर आली की ते एखाद्या माणसाच्या अतिक्रमण काढण्याची कारवाई सुटून राहिली, त्याचा काढला नाही, बाकी लोकांचा काढला, तर ते खूप गांभीर्याने घेतला जातील आणि कन्सर्न अधिकाऱ्यावर व्यवस्थित कारवाई त्याच्याबद्दल केली जातील. तर अतिक्रमण बद्दल सुद्धा आमचा 0 टॉलरन्स आहे. कोणत्याही माणसाचा, कोणाचाही, कुठलाही पुढारी असो, कोणी असो, त्याचं जर अतिक्रमण असेल तर ते सर्व आम्ही 1 महिन्याच्या आत काढून घेत आहेत. 19 किलोमीटरचा एकंदरीत परिसर आहे चाकण चौक जवळ, ज्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक कोंडी असते. तर ते 19 किलोमीटरचा जे परिसर आहे त्याच्यावर आम्ही आधी काम करतोय, जेणेकरून इमिडिएटली आपल्याला एक रिलीफ जे आहे त्या एरियामध्ये देता येते. आणि माझं असं मत आहे की हा सर्व सिस्टम जर आपण एकंदरीत करून राबवला, जे आम्ही राबवणारच आहे, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही आहे, तर आमच्या खूप मोठ्या प्रमाणावर जे सध्या स्पीड आहे ते वाढेल आणि जे ट्रॅफिक कोंडी आहे ते कमी होतील. याच्याशिवाय आज आम्ही हा पण डिसिजन घेतलेला आहे की जे एकंदरीत एरिया आहे त्या सर्व याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कंप्लीट परिसर जे आहे ते कॅमेरा खाली आणायचे आहे. आणि हा सर्व जे परिसर आहे ते कमांड कंट्रोल सेंटरद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस ऑफिस इथून मॅनेज केला जातील. आम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठे रेड झोन झाला आहे, कुठे ट्रॅफिक कोंडी झालेली आहे, कुठे कोणती गाडी बंद पडलेली आहे, तर या ठिकाणी सर्व कमांड कंट्रोलद्वारे आम्हाला दिसेल आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर घेऊ शकतो. तर या पद्धतीने आम्ही हा सर्व जे ट्रॅफिकचा विषय आहे ते सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशनने सर्व काम करणार आहोत. एकंदरीत 500 किलोमीटरचे रस्ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत कंप्लीट परिसरामध्ये. आणि हे 500 किलोमीटरचे सर्व रस्ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सोबत जे लोकांचे मुवमेंटसाठी एक खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. मागचे 2 महिन्यामध्ये मात्र माझी माहितीप्रमाणे 29 लोकांचे आयुष गेले आहे, कारण आपल्या रस्त्यावर लोकांना चालायची जागा नाही आहे. आणि ग्रामीण भागात ह्या चाकण इंडस्ट्रियल बेल्टमध्ये बरेचसे लोक स्पेशली लेबर क्लास जे आहे ते एक पॉईंटपासून दुसरे पॉईंटपर्यंत जे आहे ते चालून जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि अनफॉर्च्युनेटली मृत्यू पण होते. तर आम्ही सर्व आता रस्त्याचा विकास करताना स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची व्यवस्था तर करतोच आहे,
त्याच्यासोबत तिथे पाथवे सुद्धा निर्माण करतो आहे, जेणेकरून लोकांना चालण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे, ट्रॅफिक झेब्रा क्रॉसिंग सुद्धा असली पाहिजे. आणि एक महत्त्वपूर्ण जी गोष्टी आहे की स्पेशली आमच्या नॅशनल हायवेवर कुठल्याही प्रकारचा डिवायडर ब्रेक नाही केला पाहिजे. लोकांनी आपली सोयीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी डिवायडर तोडून टाकला आहे आणि तिथून ते युटर्न घेतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी महापालिकेने पण केलं आहे. आम्ही नॅशनल हायवेला स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे, आपले क्रायटेरियाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा डिवायडर तुटला नाही पाहिजे, कंटिन्युअस डिवायडर असला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तोडलेलं आहे ते परत टाकावा आणि हा जे डिवायडर तोडल्यामुळे जे ट्रॅफिक कोंडी होते ते आपले कमी झाले पाहिजे. तर ते डिवायडर सुद्धा आम्ही आता परिपूर्ण करून घेऊ. ज्या ज्या लोकांनी मध्ये मध्ये केलेला आहे त्या ठिकाणी हा विषय आमचा संपून जातील आणि त्याच्यामुळे सुद्धा ट्रॅफिकमध्ये खूप रिलीफ मिळेल. सर्व लोकांना वाटते की 2 किलोमीटर पुढे कशाला जायचे, आपण इथूनच युटर्न घेऊ ना, पण कोणालाही समजत नाही की ते 2 किलोमीटर पुढे जायचे नाही, म्हणून आपण मागे जे आहे ते अजून 2 तासाची लाईन लावून घेतोय. तर ते सर्व जे जनता आहे त्यांना पण समजणं आवश्यक आहे की जे सर्व सिस्टम असतात ते सिस्टम खूप म्हणजे पॉलिसी डिसाईड केल्यानंतर केले जातात. तर त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं व्यवस्थित तर आपली इव्हेंच्युअली जे वेल आहे ते वाचणारच आहे. तर ह्या पद्धतीने आमची सर्व प्लॅनिंग केली आहे. पॉवर ट्रान्समिशनबद्दल सुद्धा एक मोठा विषय आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रिपिंग होते आणि लोड शेडिंग पण होते. आणि त्याच्याबद्दल जेव्हा आम्ही MSEDCLचे ट्रान्समिशनचे चीफ इंजिनियरला विचारलं तर त्याचं असं मत होतं की त्याला राईट ऑफ वे मिळत नाही आणि त्याला जागा पण मिळत नाही आहे त्याचे ट्रान्सफॉर्मर आणि बाकी गोष्टी उभे करायला. तर आता आम्ही शासनाकडून मंजुरी घेतलेली, आम्हाला मंजुरी पण आलेली आहे की MIDC परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा पाहिजे ट्रान्सफॉर्मर उभा करण्याकरिता किंवा अजून काही व्यवस्था उभा करण्याकरिता तर ते आम्हाला सर्व परमिशन मिळालेली आहे. तर याच्यामध्ये एक काम आमचं आता चालू आहे, 31 ऑगस्टपर्यंत ते काम संपतील. त्याच्यामुळे जे ट्रिपिंगचा जे विषय आहे ते संपून जातील आणि याच्याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत आम्ही या पद्धतीने त्या ठिकाणी आता सिस्टम उभा करतो आहे की कुठल्याही प्रकारचा लोड शेडिंग आणि ट्रिपिंग जे आहे ते 31 डिसेंबर नंतर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये होणार नाही आहेत. तर ह्या पद्धतीने आम्ही सर्व प्लॅनिंग केलं. आम्हाला माहिती आहे की हा जे प्रॉब्लेम आहे खूप जास्त सिरियस झालेला आहे. आम्हाला हाही माहिती आहे की याच्या आधी सुद्धा खूप कमिट्या निर्माण झालेली आहे आणि त्याचा ज्या पद्धतीने रिझल्ट देण्याची अपेक्षा होती ते झालेलं नाही आहे. आम्ही पण आता थोडासा आम्ही वेगळा करतोय. आम्ही जे काही निर्णय घेतोय ते बंद चेंबरमध्ये बसून आणि मात्र आमची यंत्रणेला सांगत नाही आहे, ते आम्ही मीडियाद्वारे सर्व लोकांपर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून आमच्यावर पण प्रेशर येतील की कलेक्टरने सांगितलं होतं किंवा कमिशनरने सांगितलं होतं की तुम्ही या तारीखपर्यंत करणार होतो पण काय झालं त्याचा, आमची यंत्रणेला पण माहिती देतील. तर मीडियाद्वारे आम्हाला सुद्धा तुमच्याकडून हाच एक रिक्वेस्ट देतील की आपण सुद्धा जे आम्ही आज टाइम लाईन ठरवलेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही कमी पडू आपण आपला फीडबॅक देत जावा. आमची यंत्रणाचं जे काम आहे त्याच्याबद्दल फीडबॅक देत जावा, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये पण सुधारणा करू आणि सिस्टम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसा इम्प्लिमेंट केला पाहिजे ते आम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ. आणि आम्ही हा विश्वास सर्वांना देऊ इच्छितो की टेम्पररी रिलीफ तर आपल्याला मिळतीलच, पण आम्ही जे आमचा लॉंग टर्म प्लॅन तयार करतोय 500 किलोमीटरचा, त्याच्यामुळे हा कंप्लीट परिसरामध्ये कंप्लीट जे परिस्थिती आहे ते एकदम ट्रान्सफॉर्म होतील. तिथे शहरीसारखी व्यवस्था निर्माण होतील, कारण जे एजन्सीजला आम्ही कामामध्ये लावलेलं आहे त्याने जंगली महाराजसारखे रोड निर्माण केलेले आहेत. तर आम्ही बेस्ट लोकांना याच्यामध्ये लावलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक सिम्युलेशनसाठी परफेक्ट एजन्सीजला कामामध्ये लावलेलं आहे. तर आम्ही केवळ आमचा ह्युमन माइंड वापरण्याकरता सायंटिफिक डेटा वापर करून सर्व निर्णय घेतो आहे आणि याचा फायदा नक्की होतील. आता आजच आम्हाला नॅशनल हायवेकडून फोन आला आहे की जे आपला नाशिक फाटापासून जे एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार होता 8 लेन 28 किलोमीटरचा, त्याचा टेंडर ओपन झाला आहे. तर पुढच्या महिन्याला त्याचा सुद्धा काम चालू होतील. ते खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ते कंप्लीट झाल्यानंतर 100% सोल्युशन जे आहे ट्रॅफिक कोंडीचे आपला संपून जातील. पण आता आपल्या त्या भागामध्ये नॅशनल हायवेचं पण काम चालू होतोय, MSIDCचं काम पण चालू होतोय, रेल्वेचं काम पुढे चालू होणार आहे. तर असं नाही झाला पाहिजे की आम्ही सर्व केला आणि त्याचं काम चालू झालं की सर्व व्यवस्था परत झिरोवर आली. तर आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने प्लॅनिंग करतोय की जेव्हा हे काम चालू होतील त्याच्या आधी ऑल्टरनेट रस्ते, त्याचा सिम्युलेशन रन करणे, त्याचा मुवमेंट कशा पद्धतीने झाला पाहिजे हे सर्व आम्ही बघून आणि मगच त्या कन्सर्न डिपार्टमेंटला काम चालू करण्याची परमिशन देणार, जेणेकरून असं नाही झाला पाहिजे की आता जे सर्व काम केलं ते जेव्हा त्याचं काम चालू करतील ते परत झिरोवर येतील.
तर या पद्धतीने हा मी एकंदरीत आमच्या प्लॅनिंग आहे आणि मला विश्वास आहे सर्व यंत्रणा चांगल्या पद्धतीने कामामध्ये लागलेले आहे आणि आपल्याला येणाऱ्या 15 दिवसापासूनच याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. काही गोष्टी सरांनी सांगायचे आणि मग आम्ही आपले प्रश्न घेऊ. दोन मीटिंग झाली माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे. याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते चाकणचे वेगवेगळे जे इश्यूज आहेत इंडस्ट्रियल एरिया चाकण आणि माळुंग्याच्या त्याच्याचे निगडीत जे इश्यूज होते त्याच्याबद्दल सखोल चर्चा झाली. जसं आता कलेक्टर साहेबांनी आपल्याला डिटेलमध्ये ब्रीफ केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टबद्दल इथे चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक अत्युत्कृष्ट कोऑर्डिनेशन सगळे एजन्सीचे मध्ये होईल ते आजच्या मीटिंगमध्ये एन्श्युअर झालं. बरेच गोष्ट आहे ज्याचा आपल्याला लॉंग टर्म रिपरकशन असतो. जसं लँड एक्विजिशन आहे, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे ते लँड एक्विजिशन तिथे काही अपोज असतो, लॉ अँड ऑर्डर इश्यू असतो, त्याच्यामध्ये पोलीस चा बंदोबस्त लागतो. आता जसं हायवेचे याच्याबद्दल जे वेगवेगळे तिथे डिवायडर्सचे ब्रेक झालेले आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकची स्पीड कमी होतो, फॅटॅलिटी वाढते आणि त्याचबरोबर लोकांना उलट्या डायरेक्शनमध्ये ड्राईव्ह करायची टेंडन्सी वाढते. तर हे सगळे याच्यामध्ये पोलीस आणि बाकी जे संबंधित एजन्सी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे, MSIDC आहे आणि MIDC होती, तर ते त्यांच्यामध्ये एकदम चांगला आजच्या मीटिंगमध्ये समन्वय झाला आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या 15 दिवसापासून रिझल्ट जे आहे ते आम्ही दाखवायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ट्रॅफिकचे इश्यू मॉन्सूनमध्ये एक मेजर इश्यू झालेला होता. त्याच्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये सगळे एजन्सीजने कमिट केलेलं आहे की जेवढे खड्डे आहेत ते सगळे पूर्णपणे भरले जातील, साईड पट्ट्या आहेत ते कम्प्लीट केल्या जाईल. त्याचबरोबर जे MIDCची मोकळी जागा आहे ती पार्किंगसाठी ट्रॅफिक ब्रांचला उपलब्ध करून दिलं जात आहे आणि ती जागाचा वापर करून जे रोडवर गाड्या उभा राहत होते ते गाड्या सगळे तिथून ॲब्सोल्यूट झिरो टॉलरन्स हे करून त्यांना तिकडून पार्किंगमध्ये लावण्यात येईल आणि जे नाही लावतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर एन्क्रोचमेंट मध्ये पण आम्ही दोघे आज मिळून ठरवलं की एन्क्रोचमेंट रिमूव्हल स्पेशली ह्या एरियाच्या त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त इमिडिएटली आम्ही देऊ. ज्या एजन्सीला MIDC असेल त्यांना काय एन्क्रोचमेंट काढायचं आहे आणि MSIDC आहे, MSIDC आहे, NHI आहे, जे कोणी एजन्सी आहे ज्यांना कुठला एन्क्रोचमेंट काढायचं आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा फ्लो जे आहे ते स्मूथ आणि व्यवस्थित होईल ते आम्ही इमिडिएटली देतोय. आज जर संबंधित एजन्सीने आम्हाला ॲप्लिकेशन दिली तर त्यांना आम्ही परवा फुल मॅनपॉवर उपलब्ध करून देणार आहे, ज्याच्यामुळे हे सगळे जे इश्यूज आहेत ज्याच्यामुळे आपला ट्रॅफिकच्या फ्लोच्या जे स्पीड आहे ते कमी झालेलं आहे ते आपल्याला वाढवता येईल. त्याच्या व्यतिरिक्त लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचे पण सगळे डिस्कशन झाले. एक AI चा वापर करून त्याची प्रॉपर ट्रॅफिक मॉडेलिंग करून आणि त्यामध्ये कसा डिस्ट्रीब्युशन करता येईल त्याबद्दल पण चर्चा झाली. तसेच जे बाकी काही रोड्स आहेत जे जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि थोडा त्याच्यामध्ये काम राहिलेलं आहे त्यांना स्पीडअप करण्याचा, लँड एक्विजिशन लवकर करून घेण्याचा आदेश कलेक्टर साहेबांना त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी पण दिलेल्या आहे. तर एकंदरीत हे सगळे मीटिंगचे आज पॉझिटिव्ह परिणाम दिसून येत आहे. हे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये इमिडिएटली ट्रॅफिक चे फ्लो पासून सुरू होऊन बाकी इन्फ्रास्ट्रक्चर चे जी कंडिशन आहे चाकण माळुंगे MIDC याच्यामध्ये त्याच्यावर पण फार वेगाने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर, गेल्या वर्षी 411 कोटींची कामं MIDCने मंजूर केली होती, त्यांची तुम्ही पाहणी केली आहेत का आणि ती सध्याची परिस्थिती काय त्या 411 कोटींची?
MIDCने मागच्या वर्षी 411 कोटीचे काम मंजूर केले होते. बऱ्यापैकी जे काम आहे ते सध्या चालू स्थितीमध्ये आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते पूर्ण होणार आहेत. पण या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या कामाबद्दल आम्ही सांगू इच्छितो की सध्या जे आपले काम चालू आहेत त्याच्यामध्ये आपण रोडचे काम करतोय, पण ते करत असताना कम्प्लीट प्लॅनिंग नाही केलं आहे. प्लॅनिंगचा अर्थ आहे की आपल्याला केवळ रोड बांधून काम नाही चालणार. जर आपण केवळ रोड बांधली तर 100% दरवर्षी त्या ठिकाणी फ्लडचं सिच्युएशन निर्माण होणार आहेत. वॉकवे नसल्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होत राहणार आहेत. तर आता आम्ही MIDC आणि सर्व डिपार्टमेंटला सूचना दिलेली आहे की अर्बन डिझायनरचा आम्ही कन्सल्टंट जे आहे ते ऑनबोर्ड घेतलेलं आहे. त्याच्याकडून ते जे सर्व जे रस्त्याचे जे काम चालू आहे त्याची एकतर गुणवत्ता प्लस रस्त्याच्या सोबत त्या ठिकाणी वॉकवे, तिथे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची परिस्थितीची व्यवस्था, जवळपास 10% एरिया सोडला तर पण पूर्ण MIDCमध्ये कुठेही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे. रात्रीच्या वेळी काही लोक जे आहेत त्याची शिफ्टिंग बंद होतात आणि बरेचसे लोक जे रात्रीला येतात तर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे. जे आपले जंक्शन्स आहेत ते 90 डिग्रीचे निर्माण केले आहेत. जंक्शन कधीही 90 डिग्रीचे होत नाही. तर जंक्शन जे आहे ते सायंटिफिकली तयार करणे आणि प्रत्येक लोकेशनवर ट्रॅफिक लाईट जे आहे ते क्लॉक सिंक्रोनाइज करणे आणि प्रत्येक रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे जे सायनेजेस असले पाहिजे, जे प्लास्टर असला पाहिजे, हे सर्व करणे. जेणेकरून काय आहे की केवळ रस्ता नाही बांधायचे, ते रस्ते या पद्धतीने झाले पाहिजे की त्याच्यावर ॲक्सिडेंट होणार नाही, त्याची क्वालिटी जी आहे ते टिकतील आणि त्याच्यावर ट्रॅफिकची कोणतीसुद्धा होणार नाही. तर या पद्धतीने आम्ही सूचना करून त्यांना डायरेक्शन दिलेली आहे. त्या पद्धतीने त्याने काम चालू केलेलं आहे. जे महत्त्वपूर्ण एखादे रोड आहे, जसे एक तलेगाव ते शिक्रापूर जाणारा एक MIDCचा रोड आहे, तो रोड पूर्ण झाला की आपला किमान 50% जे आहे सोल्युशन ते त्या रस्त्याद्वारेच होऊन जातील. कारण आपला ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे ते मॅक्सिमम हा रस्त्याद्वारे होऊन जातील. तर त्याचा MIDCचा लँड ॲक्विजिशन आमचा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं काम सध्या चालू आहे. जानेवारी एंडपर्यंत आम्हाला ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक शेवटचा एक पोर्शन आहे 800 मीटरचा, तो PMRD कडे आहे. PMRDने त्याचं लँड ॲक्विजिशन चालू केलं नाही आहे. ते करायला त्यांना 6 महिने लागेल. पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे 10 मीटरची रुंदी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा रस्ता जे आहे ते आम्ही जानेवारी एंडपर्यंत ओपन करतोय. त्याच्यामध्ये शेवटचा जे पार्ट आहे ते पार्ट PMRDचा जे आहे ते 10 मीटरचा तयार होतील. त्या ठिकाणी ट्रॅफिक मुवमेंट मोबिलाइज ठेवण्याकरिता आम्ही त्या भागामध्ये ॲडिशनल पोलीस बंदोबस्त देणार आहोत, जेणेकरून हा रस्त्याचा वापर करून ट्रॅफिक कोणत्याचा जे विषय आहे ते विषय आपण हा रस्त्याद्वारे मार्गीवर लावून घेऊ. कंत्राटदार जेवढे आहेत बहुतांशी कंत्राटदार हे राजकीय व्यक्तींशी संबंधित त्यांचे लागेबंदे असतात. त्याच्यामुळं आम्ही जे बघतोय म्हणजे आदेश दिलाय बऱ्याच दिवसापासून की खड्डे बुजवावे. खड्डे बुजवण्याचं जी प्रक्रिया आहे ती माती टाकली जाते, मुरुम टाकलं जातं आणि मग ते अपघाताला अधिकचं आमंत्रण या ठिकाणी देतात. अगदी मंत्री त्या दिवशी आले त्या दिवशी पण तीच तरा होती की मुरुमाने हे टाकलं जातं. तर आता कशा पद्धतीनं खड्डे बुजवायला सांगितले का तशाच पद्धतीनं केवळ माती आणि मुरुम टाकून खड्डे बुजवले जातात? एक गोष्ट आम्ही क्लिअर करतो. आमच्या हा परवा जेव्हा आदरणीय इंडस्ट्री मिनिस्टर सदाची मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की हा चाकांचा विषय आपल्यासाठी खूप गंभीर आहे. देश विदेश सर्व ठिकाणची इंडस्ट्री या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि याच्यामध्ये आमचा 0 टॉलरन्स आहे. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे काय आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्ही याच्यामध्ये स्पेसिफिक 0 टॉलरन्स पॉलिसी केलेली आहे की जे सर्व रस्त्याचं जे काम आहे, खड्ड्याचं जे काम आहे ते 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे. आणि ते करत असताना असा नाही झाला पाहिजे की खड्डा तुम्ही भरला आणि परत ते ओपन झालं. एक मिनिट येतो ना, पूर्ण उत्तर देतो ना मी, काय करू नका. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आम्ही लेंथ वाईज शाखा अभियंत्याला अपॉइंट केलेला आहे की हा एरिया तुमचा आहे, याच्यामध्ये खड्डा तयार झाला की तुम्हाला इमिडिएटली बुजवायचे आहे. खड्डे बुजवण्याकरिता इंडियन रोड काँग्रेसची एक SOP आहे. ते SOP जर आपण पालन केली ना तर खड्डा परत पाऊस जरी असला तरी होत नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय असतो की ते SOP फॉलो केली जात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर तयार करणे ते आम्ही शेअर करतो, आपल्या ग्रुपवर टाकतो, मी आमच्या DIO ला देतो, तुमच्याकडे सगळ्याकडे येऊन जातील. ते कंत्राटदारांना पण कळू द्या की ते दिलं. ते म्हणतोय की ते SOP आम्ही लेखी स्वरूपामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते SOP मी आमच्या जे DIO पेज आहे त्याच्यावर सुद्धा टाकतो, जेणेकरून तुम्ही काय करा की ते SOP फॉलो होत आहे किंवा नाही तुम्ही सुद्धा पर्सनली बघू शकता.
तर ते एसओपी जनतेला जर कळालं एसओपी काय आहे तर जनता बिलकुल बिलकुल जनता पण बघेल, मीडिया पण बघेल, आम्ही सुद्धा बघतोच आहे. तर त्याचा फायदा काय होतील आपल्याला की एसओपी द्वारे खड्डे केले एसओपी भरले जातील. आणि जे तुमच्या बरोबर म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने जेव्हा आपण खड्डा भरतो तर त्याचं नुकसान काय होतो की त्याच्यापेक्षा मोठा खड्डा अजून होऊन जातो. हा खूप मोठा आपल्याकडे इश्यू आहे आणि ते हा सोल्व करण्याचा आम्ही या एसओपीचं पालन करून सोल्व करतोय. आणि मला विश्वास आहे की 31 ऑगस्ट पर्यंत या एसओपी द्वारेच आपण सर्व खड्डे भरून घेऊ. याच्यामुळे जंक्शन चुकीचं केलं आणि स्ट्रीट लाईट पूर्ण चाकणमध्ये नाही. सो हू इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस अँड व्हॉट ऍक्शन डू यू प्रपोज टू टेक? आम्हीच रिस्पॉन्सिबल आहेत ना. सो यू म्हणजे आम्ही प्रशासन म्हणून आम्हीच रिस्पॉन्सिबल आहे. आम्ही मान्य करतोय की आमच्याकडूनच आमची प्लॅनिंग चुकलेली आहे. आता मी असं सांगू की त्या डिपार्टमेंटची आहे त्याची याची नाही, आम्ही रिस्पॉन्सिबल आहे. आणि आम्ही चाकणमध्ये स्ट्रीट लाईट एक मिनिट तर याच्यासाठीच आम्ही सांगतो. आता हे काय की हा परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये आमची प्लॅनिंग चुकलेली आहे, आम्ही मान्य करतोय. आता पुढे हा प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी कोणाला काय काय करायचे तर याच्यामध्ये नेहमी काय असतो की त्या डिपार्टमेंटने हे करायचे, हा डिपार्टमेंटने हे करायचे, त्या डिपार्टमेंट आम्ही तर आमचा एन्क्रोचमेंट काढला पण त्याने केला नाही. आम्ही तर आमची स्ट्रीट लाईट बसवलेली आहे पण त्या दुसऱ्या डिपार्टमेंटने स्ट्रीट लाईट बसवली नाही. आम्ही काय केलं आहे, आमच्या अर्बन डिझायनरला ज्या टीम लावलेला आहे त्यांना आम्ही स्पष्ट डायरेक्शन हा दिलेले आहे की तुम्ही हा विचार अजिबात करू नका की रस्ता कोणाचा आहे. तुम्ही हा विचार केला की हा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला जंक्शन इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही प्लॅनिंग करून सुचवा. कुठल्या ठिकाणी आपल्याला स्ट्रीट लाईट लावण्याची आवश्यकता आहे ते सुचवा. किंवा कुठल्या ठिकाणी आपल्याला वॉकवे करण्याची आवश्यकता आहे, कुठल्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज करण्याची आवश्यकता आहे ते सुचवतील. आणि मग आमच्या डायरेक्शनप्रमाणे, माझ्या डायरेक्शनप्रमाणे त्या कन्सर्न डिपार्टमेंटने त्या एसओपी प्रमाणे हे सर्व रस्ते करायचे. हे बघा, हे सर्व करण्यासाठी आपल्याला 10 महिने लागेल. पण याच्यामध्ये जे 19 किलोमीटरचा जे रस्ता आहे जे म्हणजे एकदम रेड झोन क्रिटिकल झोनमध्ये येतो आहे ते आम्ही प्रायोरिटीवर 3-4 महिन्यामध्ये करतोय. हा सर्व झाल्यानंतर आपला जे आपण नेहमी पावसामध्ये पाहतो म्हणजे ट्रॅफिकचा इश्यू नेहमी पावसामध्येच काय येतो कारण तेव्हा खड्डे पडतात आणि तेव्हा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी सर्व जे फ्लड आहे ते रस्त्यावर येतो आणि मात्र फ्लड येत नाहीये त्याच्यासोबत सर्व चिखल सुद्धा रस्त्यावर येऊन जातोय आणि म्हणून 2 लाईन आमची त्याच्यामध्ये जाते. तर ते पुढच्या वर्षी होऊ नये म्हणून आम्ही एक टंडन एजन्सी म्हणून त्यांना पण घेतलेला आहे. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची सर्व व्यवस्था निर्माण करतोय आणि पुढच्या वर्षीपासून या प्रकारची व्यवस्था जी आहे ते उभी होतील आणि पुढच्या वर्षीपासून प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं म्हणजे ब्रेक आहे ना याच्यामध्ये त्यासाठी जे कॉर्डिनेशन तिथे फार जास्त एजन्सीज आहेत त्याकडनं आपल्याला माहित असेल तर जे कॉर्डिनेशनचा थोडासा इश्यू होत होता त्याच्यासाठी शासनाने ही नवीन कमिटी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये सगळे जे महत्वाचे एजन्सीज आहेत डिपार्टमेंट आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्या कमिटीमध्ये सगळे जे आपण सांगत आहे जे इश्यूज आहेत ते डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये आता जे आहे ते पूर्ण कॉर्डिनेशन मध्ये म्हणजे हे नाही की एक राईट हँडल नो व्हॉट लेफ्ट इज डुईंग असा परिस्थिती नाही आहे. ते सगळ्यांनी एकत्रित मिळून आजच्या मीटिंगमध्ये फार डिटेलमध्ये मीटिंग झाली त्यामध्ये सगळे सूचना देण्यात आले आणि त्याच्यामध्ये पूर्ण कॉर्डिनेशनचं काम कलेक्टर साहेबांनी इथे केलेलं आहे. तर सगळे एजन्सीज बरोबर आहेत सेम याच्यावर आहेत याच्या रिझल्ट तुम्हाला पुढे दिसेल. डिवाइडर पे जो ब्रेक्स है ना वो आइडिया किसका है कि वो स्टॉप करके रहेगा दैट आइडिया कमिटीचा आइडिया है दैट इज 70% सॉल्व हो गया ना प्रॉब्लम. बिल्कुल बिल्कुल दैट इज कॉजिंग द बॉटलनेक्स ना. एब्सोल्युटली बरोबर आहे. तो वो किसी ने सोचा ही नहीं ना वो सोचो ना उसमें आज तक क्यों नहीं सोचा गया. दैट इज अ बिग क्वेश्चन. नोबडी थॉट बॉटलनेक्स तो उसी की वजह से होता है. आता आजपर्यंत कोणी का नाही विचार केला त्याच्याबद्दल त्याचं मी उत्तर देऊ शकत नाही. ये प्रॉब्लम पूरे शहर में है मालूम है क्या आप सर तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात. काल एमआयडीसी मध्ये प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली मात्र नागरिकांनी तो रस्ता का अडवला नक्की काय त्याची माहिती घेतली का तुम्ही का तिथला रस्ता अडवलाय काय एमआयडीसीच्या चुका झाल्यात त्यामुळे तो रस्ता अडवला. देखो आम्हाला माहिती त्या भागामध्ये जे आपण जे रस्ता सांगतोय तलेगाव पासून त्याच्यामध्ये सिंपल असा होता की त्या ठिकाणी लँड एक्विजिशन परिपूर्ण झाला होता. 4-5 शेतकरी असे होते त्याने जमीन द्यायला नकार दिला आणि म्हणून आम्ही त्याचं कंपल्सरी एक्विजिशन केला. त्या कंपल्सरी एक्विजिशन मध्ये त्याचे निगडीत घटकाचे पैसे जे आहेत ते डिसाईड केले नव्हते कारण त्याने मोजूनच दिला नव्हता. ते आता आम्ही त्याचे मोजून घेतलेले आहे त्याचे अमाऊंट पण डिसाईड झालेला आहे आणि सर्व पैसे जे आहेत ते आम्ही कोर्टामध्ये जमा केलेले आहे.
ज्या शेतकऱ्यांना जेव्हा पाहिजे ते पैसे ते कोर्टामधून घेतील आणि त्याचे काही बाकीचे विषय आहे समजा तर ते आमच्याकडे आम्ही त्यांना शुक्रवारीला वेळ दिलेली आहे ते आम्ही सोल्व करून घेऊ. पण कंपल्सरी ॲक्विजिशन केल्यामुळे आता जे जमीन आहे ते शासनाच्या ताब्यात आहे. कारण याच्यामध्ये सिस्टम काय असतो की एकदा कंपल्सरी ॲक्विजिशनचा निवाडा झाला की त्याच्यानंतर 15 दिवसाच्या नंतर कन्सर्न डिपार्टमेंट त्या जमीनचा ताबा घेऊ शकतो. आतापर्यंत काय होत होता की हा जे क्लोज आहे त्याचा वापर आम्ही केला नाही. हा आमच्या MIDCने त्याचा वापर केला पाहिजे होता. आता आम्ही क्लिअर कट डायरेक्शन दिलं की शेतकऱ्याचे काही अजून त्याच्या मनामध्ये काही शंका असेल आमच्याकडे आम्ही सोडवतो. पण जमीन आता शासनाची झालेली आहे. पुढे काही अडकवत असेल तर आम्ही पोलीस बंदोबस्त देऊ. पण आमचा हा टार्गेट आहे की ते रस्ता जानेवारी एंडपर्यंत आम्हाला कंप्लीट करून घ्यायचे. ते आम्हाला सांगत होते की मे लागेल तर आम्ही सांगितलं ॲब्सोल्युटली चालणार नाही. जानेवारीपर्यंत आम्ही तुम्हाला ग्रीन कॉरिडॉर देतो. तुम्हाला कंप्लीट लेन जे आहे ते काम करण्याकरिता तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्जन पाहिजे तर तेही आम्ही देतो. आणि कंप्लीट दॅट रोड बाय जानेवारी एंड कारण ते रोड कंप्लीट झाल्यानंतर 50% सोल्युशन या प्रॉब्लेमचा आपोआप होऊन जाते. नागरिकांच्या चुकांमुळे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतंय. त्या ठिकाणी कोणतंही प्रशासन काम करताना पाहायला मिळत नाही. तर त्याच्या अपघाताचं बोला ना वाढतंय. नाही त्याच्या एक मिनिट त्यांना बोलून द्यायचं. सर, गेले 15 ते 20 वर्ष झाले चाकणमध्ये वाहतूक कोंडीची प्रचंड मोठी समस्या आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे खड्डे. 15-20 वर्षात आपल्याला खड्डे बुजवता आले नाही. अशी कोणती जादूची कांडी जी 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही फिरवणार आहे आणि सगळे खड्डे बुजवणार आहे? काय वेगळी यंत्रणा काय तुम्ही लावली आहे त्याबद्दल सांगा थोडं. सांगतो. तर याच्यामध्ये एकतरी तुम्ही प्रॉब्लेमला खूप सिम्प्लिफाय केला तसा नाही आहे. वाहतूक कोंडी केवळ खड्ड्यामुळे होत नाही. एक मिनिट सर्वात मी सांगितलं आम्ही सुरुवात तिथूनच केली होती की ते 4-5 कारण आहे. त्याच्यामध्ये खड्डा एक आहे, साईड पट्ट्या आहे, रस्त्यावर गाड्या उभ्या होतात ते पण आहे, रस्त्याची रुंदी जेवढी असली पाहिजे तो हे कारण आहे. याच्याशिवाय ट्रॅफिक नॉर्म स्लोप पाळत नाही आहे तो पण एक प्रॉब्लेम आहे. पण सर्वात अतिक्रमण एक मोठा कारण आहे. आता तुम्ही म्हणतो की काय जादूची छडी फिरवतोय तर जादूची छडी काय की काही जादू नसतो, एक कोऑर्डिनेशन असतो. सर्व डिपार्टमेंट जेव्हा एकत्रित येतात आणि त्याचा एक सिंगल लाईन कमांड डिसाईड केला की आता काम करायचे तर सर्वांना एकत्रित करायचे आणि ज्याने नाही केलं तर त्याच्यावर हा अधिकारी आहे ते कारवाई करू शकतात. तर आम्हाला असं सिंगल पॉईंट एजेंडासोबत अधिकार दिलेले आहेत की सर्व डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन करून घ्यायचे आणि जे डिपार्टमेंट हा कालावधीच्या आत काम करतील नाही त्याच्यावर कारवाई करायची. तर त्या जादूची छडी हाच आहे की आम्ही आता कलेक्टर म्हणून हा सर्व डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करून घेतो आहे आणि सर्वांना जबाबदारी दिलेली आहे आणि जे जबाबदारी पालक नाही आहे त्याची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई होतील. तर याच्याद्वारे मला ॲब्सोल्युटली विश्वास आहे की काम होतील. सर आज प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही SOP बद्दल आता सांगितलं. SOP फॉलो न करणाऱ्या कंत्राटदार जे कोणी असेल त्यावरती तुम्ही काय ब्लॅकलिस्ट करणार आहे त्यांना. आणि दुसरं म्हणजे त्याचं उत्तर देतो आम्ही. ज्या कॉन्ट्रॅक्टरदारने SOP फॉलो नाही केली त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहेत. हे याच्या आधीचे जे कॉन्ट्रॅक्टर आता जे काम करतात ते कॉन्ट्रॅक्टर का इथून पुढे तुम्ही ज्यांना कार्यदेश आता आम्ही संधी दिली 31 ऑगस्ट पर्यंत करा. 31 ऑगस्ट पर्यंत ज्याने नाही केला ते ब्लॅकलिस्ट मध्ये जातील. सर सेकंड क्वेश्चन आहे की खेडचे तुम्ही आता नाशिक फाटा याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की टेंडर ओपन झाले. कोणतं प्रोजेक्ट हे होऊनच प्रस्ताव तर मान्य होऊनच जवळपास 1.5 वर्ष झाले. त्यानंतर आता जून पर्यंत एकही इंच जमीन ताब्यात आलेली नव्हती. वेळेस NHI नगर सचिवांना असं सांगितलं होतं की तुम्ही जर हे जमीन ताब्यात घेतली नाही तर आम्ही हा प्रोजेक्ट गुंडाळू असे आदेश म्हणजे असा एक आदेश आला होता वरून की त्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर आता 1.5 महिना झालेला आहे. त्यानंतर माधुरी मिसाळ PMRD मध्ये आल्या होत्या त्यांनी मीटिंग घेतली होती. पण एवढा हा जो प्रोजेक्ट आहे याला जे प्रस्ताव ते मान्यता हा खूप फास्ट ट्रॅक होता. पण त्यानंतर भूसंपादन इतका उशिरा होण्याचं काय कारण आहे? सांगतो. एकतरी जून महिन्यामध्ये तुम्ही जूनचा सांगितलं म्हणून मी सांगतोय. जून महिन्यामध्ये आमच्याकडे 85% जमीन ताब्यात होती. पहिली गोष्टी. दुसरी गोष्टी आजची घडीमध्ये 97% जमीन आमच्या ताब्यात आहे. 97% जमीनचा भूसंपादन परिपूर्ण झाला. याच्यामध्ये 3 हेक्टर 80 आर एवढी जमीनचा भूसंपादन पिंपरी चिंचवड महापालिकाचे 3 गावाचा शिल्लक होता. कारण त्या ठिकाणी DP बदलायची होता 37-2 काढून. आम्ही त्याचा 37-2 पण काढून घेतला आहे. तिथली मोजणी पण झालेली आहे. त्याचा सेक्शन 19 सुद्धा 20 ऑगस्टला निघतोय. कंपल्सरी ॲक्विजिशन आम्ही करतोय आणि हा जे 3% जे काम आहे ते आमच्या 20 सप्टेंबरला संपतोय.
तर ॲज ऑफ नाव आमच्याकडे 97% जमीनचा भूसंपादन होऊन आमच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच त्या टेंडर ओपन झालेला आहे. PMRD ला निधी मिळाला आहे सर सगळा? पेमेंट पण मिळालं आहे. पेमेंट आम्ही लोकांना वाटप करणे सुद्धा चालू केलेलं आहे. अगेन ते कंपल्सरी ॲक्विजिशन आहे. कंपल्सरी ॲक्विजिशनचा सिंपल फॉर्म्युला आहे. ज्या दिवशी आम्ही नोटीस दिला त्याच्या 15 दिवसाच्या नंतर आम्ही ते जमीन सरकारमध्ये जमा होऊन जाते आणि जे 3.5 हेक्टर राहिलेला आहे तो सुद्धा आमच्या 1 महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत संपून जातील. तसाही तो जे 3.5 हेक्टर आहे ते आम्हाला शेवटी लागणार आहे, 2.5 वर्षानंतर लागणार आहे. पण तरी आमचं लँड ॲक्विजिशन सुद्धा परिपूर्ण झालेलं आहे आणि आता त्याने टेंडर म्हणूनच ओपन केला, अदरवाईज त्याने टेंडर ओपनच केला नसता. तर ते प्रोसेस आमचा कम्प्लीट झालेला आहे आणि हा जे रोड आहे हा गेम चेंजर असेल. कारण हा रोडमुळे हायवेवर कचरा टाकले याचं उत्तर देतो आम्ही. पार्किंग हायवेवर आणि किती जागा असतील सर गेल्या पार्किंग फ्री एक आता आपण सांगत होता त्याच्याबद्दल, हे सगळे जे इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही सगळे एजन्सी फार सिरियसली घेतात. एक दिवशी रात्री मला वाटते 9 वाजता कलेक्टर साहेबांचा मला फोन आला की उद्या आम्हाला किती 12 किलोमीटर आहे, 11 किलोमीटर याची मोजणी करायची रात्री 9 वाजता. आणि हा मेजर काम होता, त्याच्यामध्ये 2 DCP आणि फार मोठ्या संख्येत. पण ते जे हे सगळे की इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते आपल्या शहराच्या फ्युचरसाठी एवढं महत्वाचे आहे. हे करून आपण रात्री सगळे मोठा बंदोबस्त तयार केला. सकाळी ती दिवसभर मध्ये आमचे फार मोठ्या संख्यामध्ये लोक लावून ते सगळे मोजणी करून घेतलं. तर ते हे जे महत्वाचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना आपण कुठली परिस्थितीत त्याच्यामध्ये कुठे वेळ लागणार नाही, उशीर होणार नाही याच्यासाठी सगळे लोक त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नरत आहोत. हायवेवर खूप कचरा टाकला जातो आणि त्यामुळे या वर्षी पावसाळ्यामध्ये रोडच बंद झाला होता. त्याच्यावर काय करायचं? नाही, याच्यावर 2 प्रकारे कारवाई करायची. याच्याबद्दल आम्ही क्रेडिट देतो. याच्यामध्ये 2 प्रमाणे कारवाई करायची. आता एक तरी त्या रस्त्याच्या बाजूला जेवढा कचरा आहे ते कन्सेंट रोडला आम्ही इमिडिएटली काढायला सांगितलं, पण हा परमानंट सोल्युशन नाही. मुख्य प्रॉब्लेम तिथे काय आहे की चाकण परिसरामध्ये आपल्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा कुठलाही प्रोसेसिंग प्लांट नाही आणि त्याच्यामुळे MIDCचा सुद्धा कचरा होतो, ग्रामपंचायतचा पण कचरा जातो, नगर परिषदचा पण कचरा जातो आणि प्लास्टिकचा आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर इश्यू आहेत. आणि याचं मेन मुख्य कारण काय होता की अगेन Catch-22 सिच्युएशन की कोणी करणार, जागा कोणाची देणार. ग्रामपंचायत म्हणते की आम्ही आमची जागा देणार नाही, नगर परिषद म्हणते आमच्याकडे जागा नाही आहे. तर त्याचा पण निर्णय हा झालेला आहे की त्या ठिकाणची जे प्लॅनिंग बॉडी आहे ते PMRD आहेत. तर आता MIDC त्याची एक जागा उपलब्ध करून देते. त्या जागामध्ये PMRD प्रोसेसिंग प्लांट आता उभे करते आणि हे जे सर्व MIDC, ग्रामपंचायत, नगर परिषद हे सर्व कचरा जे आहे ते कलेक्ट करतील आणि त्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये आणतील आणि त्याचे जे टिपिंग फीज जे काही प्रोसेस आहे ते त्या पद्धतीने केल्या जातील. तर कायमस्वरूपी सोल्युशनसाठी तिथे प्रोसेसिंग प्लांट टाकणे आवश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी PMRDमध्ये आपण PMRDद्वारे प्रोसेसिंग प्लांट टाकतोय. माहितीसाठी मात्र सांगतो की चाकण सोबत हा जे कचऱ्याची प्रॉब्लेम आहे केवळ चाकणमध्ये नाही आहे, पुण्याच्या जवळपास सर्व ठिकाणी आहे. तर तसे 3 ठिकाणी प्रोसेसिंग प्लांट आता PMRDद्वारे होते. एक चाकणमध्ये होते, किती कालावधीमध्ये होऊन जातील तर ते 9 महिन्यामध्ये क्रियान्वित होऊन जातील. दुसरा हिंजेवाडीमध्ये आम्ही हे करतोय आणि तिसरा लोणी कालपूरमध्ये करतोय. तिथे आपलं माहिती असेल की मागे MITचे विद्यार्थी होते, तिथे खूप प्रॉब्लेम झाला होता. तर त्या 3 ठिकाणी करतो. तर त्याच्यामुळे नॅशनल हायवेच्या जवळच्या जे कचऱ्याचा विषय आहे ते टेम्पररी आणि मग परमानंटली सुटून जातील. सर जसं की तुम्ही म्हणाला आता सुरुवातीला आम्ही शुल्क लावला तर काही होणार नाही. आम्ही एकदम निःशुल्क ठेवला आहे. आम्ही पहिले सिस्टम इम्प्लिमेंट करू. हे बघा खूप सोपा नाही आहे. आपल्याला आपण समजला पाहिजे. आम्ही मान्य करतोय की आमची खूप चूक आहे, आमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी चुकलेली आहे, पण काही चुका जे आहे ते तिथले नागरिकांनी पण केली, इंडस्ट्रीजने पण केली. ठीक आहे, गाडी कधी आली पाहिजे, त्याचा मुवमेंट कशा पद्धतीने असला पाहिजे, किती गाडी आली पाहिजे, आपली किती कॅपॅसिटी आहे, ह्या सर्वांचा थोडासा व्यवस्थित नियोजन आपल्या सर्वांकडूनच चुकलेलं आहे. तर आम्ही या पद्धतीने केलं आहे की आम्ही सर्व ठिकाणी जे पार्किंग स्पेसेस आहेत ते पार्किंग स्पेसेसची सर्व माहिती आम्ही सर्व इंडस्ट्रीज, सर्व असोसिएशन आणि सर्व ट्रॅव्हल असोसिएशन हा सर्वांना उपलब्ध करून देतोय. त्यानं त्याचं मुवमेंट पण सांगतोय की तुम्ही इकडून मुवमेंट करा, तिकडून मुवमेंट करा आणि ते निःशुल्क त्या लोकांना उपलब्ध करून देतोय. जेणेकरून त्यांना काय फायदा होतील
की त्याच्या जवळची पार्किंग संपली की त्यांना माहिती असेल की पुढची पार्किंग कंपनी जवळ कोणती आहे, तर ते सर्व माहिती आम्ही शुक्रवारीच्या आधी सर्व इंडस्ट्रीला उपलब्ध करून देतो. ते निश्चित आहे. MIDC प्रमाणे हिंजवडीचाही जसं प्रश्न की आहे. आपण म्हणाला की चाकणबद्दल आता बोलवत नाही तर मीटिंग संपणार नाही. प्रायव्हेट समितीचे अध्यक्ष आपण आहात आता आणि आतापर्यंत असं नाही, असं सुनो सुनो म्हणून तुम्ही बोला म्हणून सांगतो. नाही, नाही, याचं उत्तर देतो आम्ही, आवश्यक आहे. एक मिनिट. हे बघा याने एक मिनिट. साहेबांनी प्रश्न विचारला हिंजवडीचा, मी त्यांना उत्तर दिला की चाकणची प्रेस कॉन्फरन्स चालू त्याचे उत्तर देऊ, तर त्याने मला प्रत्युत्तर केलं की मग आपल्याला त्याची वाईट परिस्थिती होण्याची वाट पाहिजे का? एक मिनिट. हिंजेवेडीचा सुद्धा पॅरल प्लान आमचा तयार आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये आदरणीय सीएम सर आम्हाला बहुतेक वेळ देणार आहे. इनफॅक्ट हिंजेवेडीची प्लॅनिंग चाकणच्या पुढे गेली. चाकणच्या तर आता मला प्लॅन तयार करायची आहे 2 महिन्यामध्ये. हिंजेवेडीचा ऑलरेडी प्लॅन तयार झालेला आहे. शासनाकडे ते मान्यतेसाठी जातील, मंजूर होतील. मी तुम्हाला काय सांगितलं की मीटिंग जे आहे ते चाकणची चालू आहे म्हणून, नाही तर विषय भरपूर आहे म्हणून सांगितलं पाहिजे. जसं की आपण म्हणाला की आता या प्रारूप समितीचे अध्यक्ष आपण आहात. आता तुम्ही म्हणाला की आतापर्यंत एकत्र डिपार्टमेंट आणि एकत्र एजन्सी कधी आल्या नाही. आम्हालाही खात्री आहे की आता ह्या आता एकत्र याच्या जेव्हा- आधी कलेक्टर आणि कमिशनरची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली का? अनेक एजन्सी आणि अनेक डिपार्टमेंट जेव्हा एकत्र येतात रिझल्ट चांगला येणार याबद्दल दुमत नाही. परंतु आता ह्या गोष्टीला तुम्ही म्हणाला की 31 डिसेंबर ही डेडलाईन आहे. 31 नाही, तारखेपर्यंत 2-3 डेडलाईन आहे. 31 ऑगस्ट एक आहे, 31 डिसेंबर आहे. ठीक सर, 4 महिन्याचा कालावधी हा आपण घेतला. परंतु 4 महिन्यामध्ये पर्यायी रस्ता काही तुम्ही अवलंबून दिलाय का? सर आता एक काम करत असताना हे खड्डे बुजवणे किंवा त्या जागेवरले अतिक्रमण उठवणे किंवा त्या जागेवरले त्या रस्त्यावरती ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्याला पार्किंग मध्ये नेणे, ह्या काळामध्ये पर्यायी रस्ता असा तुम्ही अवलंबून दिलाय का? हा बरोबर आहे. Actually मी एक- कारण आता काय होईल, ह्याला वेळ जाणार. सांगतो. हा कोऑर्डिनेशन जे आहे ना याच्यामध्ये तुम्ही जे कमिटी आहे त्याची रूपरेषा पण बघा. त्याच्यामध्ये कलेक्टरला चेअरमॅन केलं आहे आणि कमिशनर साहेबांना, पोलीस कमिशनर साहेबांना सह चेअरमॅन केलं आहे. Yes. कारण विषय जे आहे ते दोघांशी निगडीत आहे. म्हणजे ट्रॅफिक सोल्युशन करण्याकरिता कोऑर्डिनेशन लागणार आहे. आता जे तुम्ही सांगतो ना की रस्त्याची पर्यायी काय व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दलच मी सुरुवातीला सांगितलं की 2 प्लॅन आहे. एक प्लॅन आहे की इमिडिएटली एक 1900 किलोमीटरचा परिसर आहे जे आपल्याला 2-3 महिन्यामध्येच करायचे, जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर समाधान होऊन जातील. 2-3 महिन्यात होणारच नाही ना सर? एक मिनिट होतील. आणि एक आहे खूप लॉंग टर्म जे 3 वर्षामध्ये होतील, त्याच्यामध्ये आपला एलिव्हेटेड कॉरिडोर आहे MSIDCचा. याच्याशिवाय आम्ही 500 किलोमीटरचा कम्प्लीट परिसराचा एक प्लॅन तयार करतो ज्याला 2 महिने लागेल तयार करायला. तसं आम्ही हिंजेवाडीचा तयार केला आहे. त्याच्यामध्ये जे इंटरनल रस्ते आहे जेवढे PMRD पासून, नगर परिषद पासून, जिल्हा परिषद पासून, MIDC पासून, हा सर्वाचा आम्ही इंटिग्रेटेड प्लॅन आम्ही ऑलरेडी चालू केला आहे. आणि त्याची प्लॅनिंग या पद्धतीने करायची की ते सर्व करत असताना जे आपण मागे चूक केली की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नव्हते, बाकी गोष्टी नव्हते, ते समावेश करून करायचे. तर हा प्लॅन आमच्या 2 महिन्यामध्ये तयार होतील. याचा मला फायदा काय होतील की जेव्हा आमचे मोठे काम चालू होतील तर हे इंटरनल रस्ते आम्हाला डायव्हर्जनसाठी वापरता येतील. तर हा प्लॅन आमचा ऑलरेडी चालू झाला आहे. त्याला काम करत असताना आम्ही ब्रेक करून करणार की पहिले एक पार्ट घेणार जेणेकरून दुसरा पार्ट ओपन करून तिथून ट्रॅफिक डायव्हर्जन करणार आणि एक काम जर संपला तर दुसऱ्या पार्टमध्ये जातील. तर या इंटिग्रेटेड सर्किट आहे ते जवळपास 500 किलोमीटर रस्त्याचे या ठिकाणी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून जो रखडलेले बायपास आहेत त्याची कामं सुरू होणार आहेत का? त्याच्या कोणता बायपास म्हणतो तुम्ही? चाकणचे जे रखडलेले बायपास आहेत म्हणजे कडाची वाडी आता सांगितलं ना जे लँड तर दोन आहे. एक्विजिशनच्या सांगतो त्याच्याबद्दल ना. ते सांगतो ना. याचं उत्तर दिलं आम्ही. चाकणचं सांगितलं आम्ही की ते टेंडर पण ओपन झालं, 1-2 महिन्यामध्ये ते काम चालू होतील. हा, आणि तलेगावचं जे आहे तलेगाव ते शिक्रापूर त्याचं तर भूमिपूजन पण झालेलं आहे. हे तुम्ही जे महत्वाचे 2 रस्ते आहेत त्याच बोलतायत, परंतु जे बायपास जे कडाची वाडी ते इकडे आळंदी फाटा हा जो बायपास हा असेल 500 किलोमीटर मध्ये सर्वांचा समावेश आहे. आमचा वाहतूक कोंडी हा काय किंवा खड्ड्या काढण्याची आमच्या स्थानिक गुन्ह्यांची दादागिरी आहे सर. इथं स्क्रॅप वरून भांडण होतं. बघा मागच्या एक मिनिट ऐकून घ्या. मागच्या 3 वर्षात तिथे एक पोलीस स्टेशन होता. आपल्याला आठवत असेल 2022 डिसेंबर मध्ये एकच पोलीस स्टेशन होता. आता तिथे 4 पोलीस स्टेशन आहे. एक पोलीस स्टेशन मध्ये 2 PI होते इन्चार्ज म्हणून. आता त्या भागात 4 पोलीस स्टेशन आहे, 8 PI आहे
पूर्वी एक गाडी होती, आता प्रत्येकाकडे 5-5, 20 4 व्हीलर आहेत त्या परिसरात. मी प्रत्येक 3 महिन्यात तिथे कोऑर्डिनेशन आपला लॉ अँड ऑर्डर आणि याच्याबद्दल मीटिंग घेतो. आणि मागच्या मीटिंग मध्ये आपण आपल्यापैकी पण काही लोक होते, पण तिथे सगळे मेजर कंपनी 70 कंपनीचे सीईओ आणि प्लांट हेड होते. तेच आमची चर्चा झाली तिथे की ज्यावेळी आम्ही पहिली मीटिंग घेतली होती त्या मीटिंग मध्ये जे चर्चाचं स्वरूप होता आणि जे मागे 15-20 दिवसापूर्वी जी झाली त्याच्यामध्ये जे चर्चाचं स्वरूप होता तो पूर्णपणे बदललेला आहे. एकही माथाडीबद्दल कंप्लेन नाही, एकही गुंडागर्दी, एक्स्टॉर्शन, काम जबरीने द्या याच्यासाठी कंप्लेन नाही. कंप्लेन होती हे 3-4-5 इश्यू आहेत. एक ट्रॅफिकच्या, एक पॉवर सप्लाय आणि न्यू कनेक्शन आणि एक्सटेन्शन ऑफ कनेक्शनच्या, गार्बेज कलेक्शनच्या, आणि हे अशा प्रकारचे जे आहेत ना ते इश्यू शिफ्ट झालेले आहेत. ते आपण जे आहेत तिथे आम्ही जवळपास मला वाटतं 19 मोक्याची कारवाई केलेली आहे. लोक तिथे एक पोलीस स्टेशन मध्ये 100 लोक असायचे, आता त्या परिसरामध्ये 400 लोक आहेत, 400 पोलीसचे, आणि 20 गाड्या 4 व्हीलर आणि 20 2 व्हीलर आहेत. तर ते जे आपण म्हणत आहे ते मला माझ्या आपल्याचे विनंती राहील की आपण एक जे ग्राउंडला खात्री करा, आणि जर कोणी असं असेल तर आम्ही परत करा. आमचे काम संपत नाही, हे चालू असतो, कॅट अँड माऊसची गेम आहे. पण बऱ्यापैकी आपण तिथे आता दाबून ठेवलेलं आहे. असं तिथे परिस्थिती कोणाकडूनही इंडस्ट्रीकडून मला ऍटलिस्ट प्रत्येक 3 महिन्याच्या मीटिंग मध्ये, हल्लीच्या मीटिंग मध्ये हे सब्जेक्ट आला नाही. आणि जर काही आपल्याला असं वाटतं, आपल्याला माहित आहे तर मला नक्की सांगा, आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू. आम्ही एक इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स सेल क्राईम साठी बनवलेलं आहे. जिथे लोक कंप्लेंट नाही देत आहेत असे गावंडवर पण आम्ही कारवाई करतो. 2 दिवसापूर्वी त्याचा सीसीटीव्ही पण माथाडीच्या याच्यावरून व्हायरल झालाय. मारामारी माथाडीच्या कामावरून झालेली. ते दोन लोकांचे मध्ये ते हे होतं, त्याची पण आम्ही इन्क्वायरी पूर्णपणे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे स्टेटमेंट पण घेतलेलं आहे. आपल्याला डीसीपी साहेब डिटेल आपल्याला माहिती देतील. सरांनी असं म्हणलं की एक यंत्रणा जी आहे ती एक दिनाने काम करण्यासाठी कंपनी बाहेर जावं लागलं आणि बाकी लोकांचा ती परवा बळी गेला. म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणांचं काम करण्यासाठी एक थोडीशी एक आम्हाला अपील करायची होती. थोडा वेगळा विषय आहे तर ते एकदा बोलून घेतो मी. 21 ऑगस्ट रोजी आम्ही जलसंधारण दिन निमित्ताने वॉकेथॉन रन फॉर वॉटर हा अभियान पोलीस परेड ग्राउंड शिवाजीनगर पुणे येथे सकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये राबवणार आहोत. जलसंधारणची मोहीम लोकल चळवळ म्हणून निर्माण व्हावी यासाठी मी पण याच्यामध्ये सहभागी होतोय. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की याच्यामध्ये आपण सर्व सहभागी व्हा आणि जे एक नारा दिलेला आहे, माती वाचवा, पाणी वाचवा आणि जल समृद्ध महाराष्ट्र घडवा, त्याच्यामध्ये सर्व सहभागी व्हावा असं मी सर्व लोकांना आवाहन करतो. धन्यवाद.